सर्वसामान्य 20 विद्यार्थ्यांची निवड या पेपरमध्ये बसतील। त्यानंतर यांच्या एकूण 5 फेऱ्या होतील। पहिली फेरी असेल हॅलो लेझर झाले परीक्षा तर ज्या विद्यार्थ्यांची नावं कृपया सर्वांनी शांत बसायचे। ज्या विद्यार्थ्यांची नावे मी घेतोय ग्रुपनुसार मी नावं घेत आहे त्या विद्यार्थ्यांनी समोर यायचे। या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जे बेंच लावलेले आहेत यावरती बसायचे। त्यानंतर निवड करायची आहे आणि यामधून त्यांना बक्षीस वितरण सुद्धा होणार। प्रत्येक पिढीचे नियम सांगतो। सर्वप्रथम या पिढीमध्ये या ठिकाणी बॉक्स ठेवला गेलेला आहे। ताबडतोब घेऊन ये मला लगेच सुरुवात करण्या अगोदर ज्यांनी आपल्या वेळातील वेळ काढून या विद्यालयाचे मुख्याध्यापक सर आणि सर्व शिक्षक वृंद यांचं आभार व्यक्त करतो की त्यांनी या कार्यक्रमासाठी एवढ्या महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी मला इथं हजर राहण्याची संधी दिली। आणि तसेच ही जी परीक्षा होती छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त तर त्यात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण शाळा जीवनामध्ये असताना आता आजकाल काय झालं की आधी आमच्या टायमाला मोबाईल वगैरे या वस्तू नव्हत्या। आत्ता आपल्याला मोबाईलची सुविधा आहे। त्याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही आहेत पहा। आमच्या वेळी असायचं की पुस्तकं आमच्याकडे राहायची। आमच्या आईवडील आम्हाला पुस्तकं आणून द्यायची। आता कसे मोबाईल असतात विद्यार्थ्यांकडे तर मुलगा रडायला लागला की त्याच्या हातात मोबाईल द्यायचा म्हणजे तो चूप होतो। असं काहीतरी चालू आहे। तर तुम्ही म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा की मोबाईलमधून जेवढं शिकायला मिळेल त्यापेक्षा जास्त शिकायला तुम्हाला पुस्तकातून मिळेल। आणि सन्मान करायला आपण आपल्याला शाळा तर शिकवतेच, आपण घरीही त्यांचा सन्मान राखला पाहिजे। आणि वाचनाची एक आवड लावून घ्यावा। एक संस्कृतमध्ये एक श्लोक आहे की विद्या विनयेन शोभते। त्याचा अर्थ आहे की जे नम्र असतात त्यांनाच विद्या मिळते। तर तुम्ही आईवडिलांचा सन्मान करा आणि वाचनाची एक आवड लावून घ्या। आपण याबरोबरच परीक्षेला सुरुवात करूया। चला धन्यवाद। तर त्या अगोदर मी तुम्हाला या परीक्षेसाठी जे हे आज या परीक्षेची परीक्षकाची भूमिका या ठिकाणी बजावत आहे। तर मी अधिक टक्के अतिनील किरणे ओझोनच्या थरामुळे अडवली जातात। ठीक आहे, काय प्रश्न? सूर्याकडून पृथ्वीवर येणारी ज्या टक्के अतिनील किरणे ओझोनच्या थरामुळे अडवली जातात त्याचे ऑप्शन आहे। पहिला ऑप्शन आहे 50%, दुसरा आहे 99%, तिसरा आहे 90% आणि चौथा आहे 70%।
50, 99, 90 आणि 70%. सांगा पटकन. 70% उत्तर दिलेले आहे त्यांनी आणि ते उत्तर चुकीचं आहे. आणून द्यायचे खोलून घेतात. राजा म्हणून कोणाला संबोधतात? रसायनाचा राजा म्हणून कोणाला संबोधतात? उत्तर आहे ऑप्शन आहे का लक्षपूर्वक? नायट्रोजन ऑक्साईड, सल्फ्युरिक ऍसिड, हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि अमिनो आम्ल. पुन्हा एकदा प्रश्न. रसायनाचा राजा म्हणून कोणाला संबोधतात? रसायन म्हणजे ऍसिड. ठीक आहे. आणि प्रश्न मी वाचला झाला की तुमचा टाइम सुरू झाला. ठीक आहे. बघा प्रश्न. 5 हेक्टोलिटर म्हणजे किती लिटर? 5 हेक्टोलिटर म्हणजे किती लिटर? ऑप्शन नंबर 1 5000 लिटर, ऑप्शन नंबर 2 500 लिटर, ऑप्शन नंबर 3 50 लिटर, ऑप्शन नंबर 4 1000 लिटर. म्हणजे 5000, 500, 50, 1000. 5000 लिटर, 500 लिटर, 50 लिटर आणि 1000 लिटर. काकडी किंवा टरबूज यासारख्या फळभाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण किती असते? पुन्हा गोष्ट आहे. काकडी किंवा टरबूज यासारख्या फळभाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण किती असते? आता ऑप्शन आहे का? पहिले 90%, दुसरा आहे 50%, तिसरा आहे 92%, चौथा आहे 80%. नव्वद, 50, 92, 80 किती? 50% आन्सर यांनी दिलेला आहे आणि ते आन्सर चुकीचे आहे. बसण्यापैकी जर कोणाला त्यांनी सोडले ऑप्शन आहेत 90, 50, 92. अत्यंत बरोबर उत्तर या ठिकाणी दिलेले आहे. त्याला सांगितलं प्रश्न आहे. ध्यानचंद ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ध्यानचंद ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन नंबर 1 क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, बॅडमिंटन. हॉकी अत्यंत बरोबर उत्तर या विद्यार्थ्यांनी दिलेले आहे. जोरदार आवाजासाठी नेक्स्ट ग्रुप महाराष्ट्र चरण गट या विद्यार्थ्यांसाठी प्रश्न आहे. लक्ष द्या. नॅशनल मॅथमॅटिक्स डे कधी साजरा केला जातो? नॅशनल मॅथमॅटिक्स डे. ऑप्शन आहे 14 मार्च, 10 जुलै, 22 डिसेंबर आणि 20 ऑक्टोबर. 14 मार्च, 10 जुलै, 22 डिसेंबर आणि 20 ऑक्टोबर. 20 ऑक्टोबर उत्तर दिलेले आहे. हे चुकीचे उत्तर आहे. बसण्यापैकी कोण?
बघा, वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते? आणि नायट्रोजन. कार्बन डायऑक्साईड अत्यंत बरोबर उत्तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी दिलेले आहे. या विद्यार्थ्यांसाठी कोणता प्रश्न आलेला आहे ते आपण बघूया. अतिशय चांगल्या प्रकारे आपले विद्यार्थी या ठिकाणी प्रश्नांचं उत्तर देताना आढळून येत आहे. लक्ष द्या. पृथ्वीवर एकूण किती महासागर आहेत? पृथ्वीवर एकूण किती महासागर आहेत? ऑप्शन नंबर 1 9, 6, 5 and 4. 5 अत्यंत बरोबर उत्तर विद्यार्थ्यांनी दिलेले आहे. लक्ष द्या. भारतातील प्रश्न आहे, भारतातील सर्वात उंच इमारतीचे नाव काय आहे? इमारतीचे नाव. ऑप्शन नंबर आहूजा टॉवर्स, ऑप्शन नंबर 2 वर्ल्ड 1, ऑप्शन नंबर 3 इम्पिरियल आणि ऑप्शन नंबर 4 अँटिलिया. पुन्हा एक ऑप्शन लक्षात घ्या. आहूजा टॉवर्स, वर्ल्ड 1, इम्पिरियल आणि अँटी. अँटिलिया हे उत्तर चुकीचं आहे. बसलेल्यापैकी कोणी नाव शब्द का? व्हेरी गुड. पुन्हा या विद्यार्थ्याने अत्यंत बरोबर उत्तर दिलेलं आहे. मी सन्मान्य धनंजय सावसर. सर्वात मोठा खंड कोणता आहे? जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे? ऑप्शन नंबर 1 आशिया, युरोप, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया. आशिया अत्यंत बरोबर उत्तर. महर्षी कनाद गट. लक्ष द्या. तुमच्यासाठी प्रश्न. असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला 2 वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो? असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला वेगवेगळ्या 2 दिशेला बघू शकतो? ऑप्शन बेडूक, सरडा, साप आणि पाल. कोणता आहे? ऑप्शन बेडूक, सरडा, साप आणि पाल. सरडा हे अत्यंत बरोबर उत्तर आहे. लावला. पेनिसिलिनचा शोध कोणी लावलाय? ठीक आहे. पहिले एडवर्ड, दुसरा आहे स्पार्क, तिसरा आहे फ्लेमिंग आणि चौथा आहे पाश्चर. एडवर्ड, स्पार्क, फ्लेमिंग आणि पाश्चर. सांगा पटकन कोणतं तरी. चुकीचं आहे. लिव्हिंगला शोध लावलेला विरोधित स्काउट केअर बोर्ड. वर्षी अरुण सानप हे या ठिकाणी सन्माननीय शिंदे सर. महर्षी चरक गट 20 गुण मिळालेले आहेत. महर्षी कनाद गट 20 गुण मिळालेले आहेत आणि महर्षी सुश्रुत गट त्यांना 10 गुण मिळालेले आहेत. म्हणजे 2 गटाला 20 आणि 2 गटाला 10 गुण या ठिकाणी मिळालेले आहेत. बरोबर. तर अत्यंत बरोबर उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. हे चित्र कोणत्या गाण्याचं आहे हे आपल्याला सांगायचं आहे.
या ठिकाणी त्या ठिकाणी बरोबर उत्तर दिलेलं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. त्यांनी समोरसाठी खूप चांगल्या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. नंतरचं जे काही चित्र आहे हे 4 नंबरचा जो ग्रुप आहे महर्षी सुश्रुत गट यांच्यासाठी बुर्ज खलिफा हे अत्यंत बरोबर उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. याचे अत्यंत बरोबर उत्तर या ठिकाणी दिलेले आहे. आता नंतरची जी काही स्पर्धा आहे मनोरंजन फेरी, तर या फेरीची मी तुम्हाला नियम सांगतोय. मनोरंजन फेरीचे नियम आहे का? प्रश्न 10. प्रत्येक प्रश्नासाठी 5 मार्क आहेत, म्हणजे की झाले 5 × 50. प्रत्येक बरोबर प्रश्नास 5 गुण आहेत. हे संगीत कोणी लिहिलेलं आहे, याचे लेखक कोण आहे? अत्यंत बरोबर उत्तर या ठिकाणी आहे. 5 गुण या ठिकाणी मिळालेले आहेत. प्रश्न आहे, लक्ष द्या, या गीताचे लेखक कोण आहे? तर साने गुरुजी हे जे काही उत्तर आहे हे अत्यंत बरोबर उत्तर आहे. सर्वांनी लक्ष द्या. प्रश्न विचारल्यानंतर सर, मेरा नाम है अर्जुन सिंह. 5000 साल पुरानी सभ्यता की वजह से हम हिंदुस्तानी सबको ऐसे ही झुके प्रदान करते हैं. पता हुआ कि अंग्रेजी के ज्यादातर शब्द संस्कृत से लिए गए. संस्कृत का शब्द मात्र अंग्रेजी में मदर बना, भ्रातृ बना ब्रदर, ज्यामिति बनी ज्योमेट्री और त्रिकोणमिति बनी ट्रिग्नोमेट्री. हा कोणता पिक्चर बनला आहे? चुकीचं उत्तर आहे. साधन चाहे उनका उपयोग नहीं होगा. जनता के ऊपर टैक्स में राजस्व को खर्चा किया जाता है. कहाँ किसकी जेब भरी जाती, किसकी तिजोरी में वो रकम जाती है? पुन्हा एकदा समजलं? हा आवाज कोणाचा आहे? नाही.
करून हे गाणं कोणतं आहे हे सांगायचं. म्युझिक करून गाण्याचे बोल कोणते आहेत, ज्याला येते त्यांनी टाळ्या वाजायचे, टेबल वाजायचे. म्युझिक करून गाण्याचं नाव सांगा पटकन. पुन्हा एकदा येऊ का? 15 ऑगस्ट 26 जानेवारीच्या वेळेस त्यांनी आपण म्युझिक ऐकतोय. देशभक्तीवरती गाणं आहे. काबोली वाला पिक्चर मधलं गाणं आहे. अत्यंत श्रेया देशमुख अत्यंत त्यांनी जागेवरती उभं राहा, हात वरती करा आणि त्याला त्या ठिकाणावरूनच त्यांनी चिट्ठी लिखी कि कोविड आ रहा है, यात्रा बंद करो, कोविड आ रहा है, यात्रा बंद करो. अब भैया तर ऐका सर्वांनी. तर हे जे काही डायलॉग होता हा कोणत्या यात्रे दरम्यानचा डायलॉग आहे, कोणत्या यात्रेमध्ये हा डायलॉग म्हटला गेलेला आहे. नुकतीच आता यात्रा वृक्ष हो भले खड़े हो भले हो घने, एक पत्र छां भी मांग मत मांग मत मांग मत. अग्निपथ अग्निपथ अग्निपथ. तू न थकेगा कभी, तू न मुड़ेगा कभी, तू न झुकेगा कभी. कर शपथ कर शपथ कर शपथ. अग्निपथ. ऐकली सर्वांनी कविता समजली सगळ्यांना. तर ही कविता कोणी लिहिली आहे? ते माझं कोणी आहे? झिरो करून टाकताय. आगे चिंता छोड़ दी आपका करवाई क्या, बिल्कुल करवाई मत करो. आपके परिवार का कामा दिया हो, इस अवस्था में पहले चिंता छोड़ दीजिए. अगर आपके दीन में समाज के लिए देश के लिए करने की आग है, निकल पड़िए दोस्तों, रास्ता अपने आप मिल जाएगा. ऐकलं सर्वांनी. आता प्रश्न समजून घ्या पाहिजे आणि नंतर ते वाजायचा. माझ्या लक्ष राहील सगळ्यांचं. प्रश्न असा आहे की संबंधित जो आयडिया आहे तर तो आवाज कोणाचा आहे? टाळ्या वाजवले उत्तर काय सांगायचं? पुन्हा ऐकायचं, पुन्हा ऐकायला असं. और इसलिए दोस्तों आगे चिंता छोड़ दीजिए आपका करवाई क्या, बिल्कुल करवाई मत करो. आप किस परिवार का कामा दिया हो, किस अवस्था में पहले चिंता छोड़ दीजिए. अगर आपके दिल में समाज के लिए देश के लिए करने की आग है, निकल पड़िए दोस्तों. संबंधित आवाज कोणाचा आहे? अत्यंत सोपा आवाज आहे हा, जास्त अवघड नाही. नाही 30 सेकंदचा टाइम आहे तुम्हाला. त्याच्या आत तुम्ही जर टेबल वाजवला तर उत्तर तुम्हाला सांगता येईल. टाइम आउट झालेला आहे. तर हा जो आवाज होता हा आपल्या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांचा आवाज होता.
देशाचे जे IAS अधिकारी होते या IAS अधिकाऱ्यांना संबोधित करतानाचा सन्माननीय पंतप्रधान यांचा तो आवाज होता. ठीक आहे. सर्वांनी का ना त्या अडचणी विचारू प्रश्न. तर हे संबंधित जे गाणं आहे हे कोणत्या पुस्तकातून घेतलेलं आहे? पुस्तकातून. व्हेरी गुड, अत्यंत बरोबर उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. आनंदात या पुस्तकातून हा जो गाणं घेतलेलं आहे ते उत्तर अत्यंत बरोबर. गीत ऐकलं सगळ्यांनी? विचारू प्रश्न. या गीताचे नाव काय आहे? या गीताचे नाव काय आहे? व्हेरी गुड. ऐसा देश है मेरा हे अत्यंत बरोबर उत्तर या ठिकाणी. हे गीत ऐकलं? कोणतं गीत आहे? पुन्हा ऐकायचं. सांगा कोणतं गीत आहे? नाही. हे जे गीत आहे आओ बच्चो तुम्हें दिखाए जाती हिंदुस्तान की हे गीत होतं. हे संबंधित विद्यार्थ्यांना या ठिकाणी आलेलं नाही आहे. तर थेरीने आपल्या सर्वांमध्ये एक चैतन्य निर्माण केलं, एक आनंद निर्माण केला. अशी मनोरंजन फेरी या ठिकाणी संपलेली आहे. फेरीनंतर जे गुण या ठिकाणी तुम्हाला सांगितले जातील आणि त्याच्यानंतर आपली चौथी फेरी सुरू होणार आहे. ही चौथी फेरी आहे आपली बोनस फेरी. यासाठी एकूण गुण आहेत 30 आणि 3 प्रश्न विचारले जातील आणि त्यांना कुठल्याही प्रकारचे ऑप्शन असणार नाही. 10 गुणिले 3 30. याच्यामध्ये तुम्हाला -16 नाही आणि प्रत्येक प्रश्नाची वेळ मर्यादा ही फक्त 20 सेकंद आहे. किती सेकंद आहे? 20. समजा विषाणू 2019 चे पहिले प्रकरण कोठे समोर आले? बघा, कोरोना विषाणू 2019 चे पहिले प्रकरण म्हणजे सर्वात प्रथम कोरोना हा कोठे म्हणजे देशात आहे पण ते ठिकाण सुद्धा सांगायचे. कोणत्या देशात आणि कोणत्या ठिकाणी? चीनमध्ये बीजिंग या उत्तरेने सांगितलेलं आहे, तर हे उत्तर चुकीचं आहे. नेक्स्ट सांगू शकता का? बघा, चीन देश आहे पण तो चीन देशामध्ये कोणत्या ठिकाणी सर्वात प्रथम कोरोना हा जो काही विषाणू आहे त्याचे काही इन्फेक्टेड जे पर्सन आहेत ते कोणत्या शहरामध्ये आढळून आले ते त्या शहराचं नाव सुद्धा सांगायचंय. चायना, शांघाय नाही. नेक्स्ट इकडं. नेक्स्ट नेक्स्ट हे उत्तर कोणाला चालवलं नाहीये तर त्याचं उत्तर आहे चीन मधील वुहान मधील हुआन मध्ये झालेलं आहे. त्याच्यामध्ये ऑप्शन आहे नेक्स्ट ग्रुप. ठीक आहे, हा पहिला ग्रुपचा बाहेर झाला म्हणजे आलेला नाही. नेक्स्ट ग्रुपसाठी ठीक आहे, तयारी दे. लक्ष द्या. कोरोना विषाणूला आंतरराष्ट्रीय आणीबाणी कोणी घोषित केली आहे? कोरोना विषाणूला आंतरराष्ट्रीय आणीबाणी कोणी घोषित केली आहे? आंतरराष्ट्रीय आणीबाणी. युअर टाइम स्टार्ट नाउ.
कोणी कंट्रीचं नाही, कोणी संघटना कोणती? नेक्स्ट येते का उत्तर? WHO. व्हेरी गुड. तर हा जो तिसरा ग्रुप आहे सर, महर्षी कनकगट यांना 5 मार्क बोनस द्यायचे. तर जे उत्तर आहे WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. तर तुमच्यासाठी प्रश्न लक्ष द्या. मानवामध्ये कोरोना विषाणू कोणत्या संसर्गामुळे होतो? बघा, मानवामध्ये कोरोना विषाणू कोणत्या संसर्गामुळे होतो? संसर्ग सांगायचा आहे, कोणत्या संसर्गामुळे? इन्फेक्शन कशामार्फत होतं? कोणत्या माध्यमातून इन्फेक्शन होतं? नाही. पहिले नेक्स्ट तिकडे हा तिकडं ताप नाही. एअर नाही. हा प्रश्न आहे की कोरोना मानवामध्ये कोरोना विषाणू कोणत्या संसर्गामुळे होतो? आता तुम्ही जर समजा कन्फ्युज होत असाल तर तुम्हाला इंग्लिश मी सांगतो की त्याचं इन्फेक्शन कोणत्या माध्यमातून होतं? इन्फेक्शन कशाच्या माध्यमातून होतं? काय नाही नाही जेरस नाही. ठीक आहे. तर याचं योग्य उत्तर आहे मानवामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग हा त्याच्या श्वसन मार्गाच्या माध्यमातून होत असतात. ठीक आहे. सेकंड ग्रुप झाला. थर्ड झाला 4. हा महत्वाचा प्रश्न लक्ष द्या. नेक्स्ट ग्रुप. भारतातील कोणत्या राज्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळला? भारतात कोणत्या राज्यात? की सायन्स बघा, कोणत्या राज्यामध्ये भारत देशामध्ये पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळला? राज्याचं नाव सांगा. हा प्रश्न तुम्हाला याच्यासाठी विचारला जात आहे की कोरोनामध्ये 2 वर्ष आपण घरी होतो आणि सध्या न्यूजवरती सगळे हेच प्रश्न चालू होते. हा टाइम संपला. नेक्स्ट इकडे कोणत्या राज्यात? दिल्ली नाही. नो नो ठीक आहे. तर केरळ या राज्यामध्ये पहिला रुग्ण आपल्याला आढळलेला होता. ठीक. पहिली पिढी संपली आता या ठिकाणी. ठीक आहे. आता बघा, विषाणूचे गंभीर प्रकरण लक्षात घेऊन केंद्र सरकारने कोणत्या दलाची स्थापना केली आहे? प्रश्न पुन्हा एकदा. कोरोना विषाणूचे गंभीर प्रकरण लक्षात घेऊन केंद्र सरकारने कोणत्या दलाची स्थापना केली आहे? म्हणजे कोणती फोर्स तयार केलेली आहे? त्या फोर्सचं नाव सांगायचं. की सायन्स नाही. नेक्स्ट. हा पोलीस दल कशासाठी? नाही. नेक्स्ट. हा तर ते फोर्सचं नाव आहे टास्क फोर्स. केंद्रीय केंद्र सरकारने टास्क फोर्सची निर्मिती ही कोरोनाचा विषाणूचे गंभीर प्रकरण लक्षात घेऊन केलेली होती. ठीक आहे. तर आता आपला हा ठीक आहे. आता नेक्स्ट साठी सेकंड ग्रुप साठी कोरोना विषाणूचा मानवी शरीरावर थेट परिणाम कधी होतो? बघा प्रश्न लक्षात घ्या. कोरोना विषाणूचा
मानवी शरीरावर थेट म्हणजे डायरेक्ट परिणाम कोठे होतो, म्हणजे कोणत्या ऑर्गनवर होतो? लंग्स म्हणजे श्वसन प्रणालीशी निगडीत आहे, तर हे उत्तर बरोबर आहे. नेक्स्ट ग्रुप. कोरोना विषाणू लसीची पहिली मानवी चाचणी कोणत्या देशात सुरू झाली? कोरोना विषाणू लसीची पहिली मानवी चाचणी कोणत्या देशात सुरू झाली, म्हणजे पहिले वॅक्सिनेशन कोणत्या देशात सुरू झालं? इंडिया? नो. व्हेरी गुड. अमेरिका. त्यांना बोनस मार्क्स टाका सर 5. लास्ट ग्रुपला बोनस पासून कोणता? भारताचा राष्ट्रीय प्राणी टायगर म्हणजेच वाघ. बरोबर उत्तर आहे सर. क्लास करायच्यासाठी एकदा जोरदार. काय आन्सर? काय बनाना मनी एंट्री. ठीक आहे ठीक आहे. राईट. तर आपण राष्ट्रीय वृक्ष वडाचं झाड आहे, त्याला बनियन ट्री असं म्हणतात. त्याच्यानंतर भारताचे राष्ट्रीय फुल कोणते? नेक्स्ट ग्रुप कमळ. अत्यंत बरोबर उत्तर आहे. स्काउट गाईड गो. अत्यंत बरोबर उत्तर. आपण तो सायन्स. आता एक शेवटची अतिशय बिलकुल कोणाच्या स्तरावर आवाज झाला पाहिजे. तो सायन्स. अलर्ट. लास्ट आवाज होते. बघा लास्ट आपली फेरी आहे, 5वी फेरी. तिचं नाव आहे झटपट फेरी. या झटपट फेरीची एकूण गुण त्याचा टाइम आहे 1 मिनिट. प्रत्येक प्रश्न 5 गुण आहेत. 10 प्रश्न 5 गुण. ठीक आहे. 10 प्रश्नासाठी वेळेची मर्यादा 1 मिनिट आहे. म्हणजे तुम्हाला 10 प्रश्नाचे उत्तर किती मिनिटात द्यायचे? 1 मिनिटात. आणि उत्तर येत नसेल तर 5 बोलायचं. ठीक आहे. जास्तीत जास्त प्रश्नाचे जेवढे उत्तर द्यायचं तेवढे मार्क्स जास्त. प्रत्येक प्रश्नासाठी किती मार्क आहेत? 5. तुम्ही जास्त प्रश्नाचे उत्तर दिले तर तुमचे मार्क्स वाढतील. म्हणजे एका मिनिटामध्ये जो गट जास्तीत जास्त प्रश्नांचे उत्तर देईल त्या गटास जास्तीत जास्त गुण मिळेल. म्हणजे एका मिनिटात तुम्हाला 10 प्रश्नाची उत्तर द्यायची आहे. समजलं का? मुद्दा समजला? तिथे फेरी तुम्हाला ते झटपट फेरीचा एक बॉक्स आहे, त्यात उचलायचं आहे तुम्हाला प्रश्न, तिकडे आणायचं आहे आणि त्याचे 10 प्रश्नांची उत्तर तुम्हाला द्यायची. एका मिनिटाच्या आत द्यायचे सगळ्या प्रश्नांची उत्तर. बरं पवार. अरे भट ग्रुप रेडी. टाइम सुरू. तुमचा टाइम आता सुरू होत आहे. प्रश्न तुमच्यासाठी. जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून कोणता देश ओळखला जातो? जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून कोणता देश ओळखले जाते? टीव्हीचा शोध कोणी लावला? जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? जगातील सर्वात मोठे पठार कोणते आहे? पठार. रक्तदाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? जागतिक पर्यावरण दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो?
एका शतकात किती वर्षे असतात? एका शतकामध्ये किती वर्षे असतात? जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे क्षेत्रफळानुसार? संगणकाचा शोध कोणी लावला? कोणता उत्सव रंगाचा उत्सव म्हणून ओळखला जातो? यांनी 5 प्रश्नांची उत्तर बरोबर. तुम्ही जेवढे वेळ वाया घालवसाल तेवढे तुमचे मार्क्स कमी होतील. तुम्हाला फक्त 1 मिनिटाचा वेळ आहे. पटापट उत्तर द्यायचे. जो येत नाही तो पास म्हणायचा. म्हणजे नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला सांगितलं जाईल. ठीक आहे. महर्षी चरकगडसाठी समोरील प्रश्न. व्हायोलिनमध्ये किती तार असतात? बरोबर. कोणत्या प्रकारच्या वायूमुळे सर्वात जास्त प्रमाणात ग्लोबल वॉर्मिंग होते? चूक. पात्यांच्या एका डेकमध्ये किती पाणी असतात? पत्त्यांच्या एका डेकमध्ये किती पाणी असतात? जगातील सर्वात मोठ्या पर्जन्यजन्याचे नाव काय आहे? बरोबर. कोणता आफ्रिकन देश चॉकलेटसाठी प्रसिद्ध आहे? घाना. आपल्या मेंदूत 80% भाग कशाने व्यापलेला आहे? पाण्याने. बरोबर. हवेची गती मोजण्यासाठी कोणते साधन वापरले जाते? चूक. कॅलोमीटर. बरोबर की चूक? आता समोरचा जो प्रश्न आहे बरोबर की चूक? शहामृगाचा डोळा त्यांच्या मेंदूपेक्षा मोठा असतो. चूक किंवा बरोबर? बरोबर. याचं उत्तर बरोबर आहे. आपल्या सौरमंडळामध्ये किती ग्रह आहेत? बरोबर. पृथ्वीवरील सर्वात उष्ण खंड कोणता आहे? पृथ्वीवरील सर्वात उष्ण खंड कोणता आहे? आफ्रिका. 4 प्रश्न यांचे बरोबर आले आहेत. 20 मार्क त्यांना मिळालेले आहेत. नेक्स्ट ग्रुप. छोटा खंड कोणता आहे? रॉंग. इंद्रधनुष्यातील सर्वात वरचा रंग कोणता? रॉंग. सहस्र वर्षात किती वर्ष येतात? सहस्र वर्षात किती वर्ष येतात? 1000. बरोबर. कोणत्या देशाला कांगारूचे देश म्हटले जाते? संगणकावर डेटा प्रक्रियेसाठी कोणती भाषा वापरली जाते? संगणकावर डेटा प्रक्रियेसाठी कोणती भाषा वापरली जाते? रॉंग. कोणत्या प्रकारचे पक्षी सर्वात मोठी अंडी देतात? व्हेरी गुड. बरोबर. पृथ्वीच्या अंदाजे 71% पृष्ठभाग कशाने व्यापलेला आहे? व्हेरी गुड. पृथ्वीवर सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे? हार्ड सबस्टन्सेस. जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? व्हेरी गुड. कोणत्या देशाने अमेरिकेला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी भेट म्हणून दिली होती? ठीक आहे. नेक्स्ट ग्रुप. पहिला प्रश्न आहे, क्रिकेट संघात किती खेळाडू असतात? जगातील सर्वात मोठा प्राणी कोणता आहे? कोणता ग्रह लाल ग्रह म्हणून ओळखला जातो? नाही. पृथ्वीवरील सर्वात उंच प्राणी कोणता आहे? बरोबर. आपल्या शरीरातील सर्वात संवेदनशील अवयव कोणता आहे? शरीरातील संवेदनशील अवयव सेन्सिटिव्ह ऑर्गन. जगातील सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा कोणती आहे? कोणती? चिनी का? नाही. रॉंग. तुमच्या संपूर्ण आयुष्यामध्ये शरीरातील कोणते 2 अवयव नेहमी वाढत असतात? जगातील जागतिक साक्षरता दिन कोणता आहे? रेडिओचा शोध कोणी लावला? रेडिओचा शोध. कोणता रंग शांततेचे प्रतीक आहे? पांढरा. बरोबर. महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कोणती? किंवा महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कुठे स्थापन झाली? सैनिकी शाळा, मिलिटरी स्कूल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र कोणते? दैनिक वर्तमानपत्र
नेक्स्ट बस करा. हां नेक्स्ट कोणी सांगू शकतं का? पहिला प्रश्न बघा. मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र कोणते? दैनिक वर्तमानपत्र कोणते पहिले? ज्ञानप्रकाश. बरोबर उत्तर आहे नंदिनी. दुसरा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कोणते? महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कोणते? सॅटेलाइट. नेक्स्ट महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता? सहकारी साखर कारखाना कोणता म्हणजे कुठे आहे तो? कोणत्या जिल्ह्यात आहे पहिला सहकारी साखर कारखाना? नेक्स्ट महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ कोणते? पहिले कृषी विद्यापीठ कोणते? नेक्स्ट महाराष्ट्रातील पहिले अणुविद्युत केंद्र कोणते? तारापूर. सेकंड क्वेश्चनचा आन्सर 3 बरोबर दिलेला आहे. शेवटचा प्रश्न आहे आता महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते? नाही पक्षी अभयारण्य. पक्षी अभयारण्य. ठीक आहे. तर शेवटचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री कोण? पहिले मुख्यमंत्री. दुसरा क्वेश्चन घेतो ज्यानं पहिले आत्महत्या केला त्याचं घेऊन टाकतो. महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हॉटेल कोणते? पंचतारांकित हॉटेल महाराष्ट्रातील पहिले ताज हॉटेल. व्हेरी गुड. तर मोठ्या उत्सुकतेने वाट बघत होतो अशी निकालाची वेळ आता आलेली आहे. ही जी स्पर्धा बऱ्याच वेळापासून आपल्या समोर सादर होत आहे. ज्या विद्यार्थ्यांनी योग्य प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत त्या विद्यार्थ्यांचं जे गुणगान या आपल्या ठिकाणी सन्माननीय खेडेकर सर आणि सन्माननीय पराग सर यांनी हा निकाल माझ्याजवळ दिलेला आहे. तो निकाल मी आपल्यासमोर वाचून दाखवत आहे. तर सर्वप्रथम मी ज्या ग्रुपचा फर्स्ट क्रमांक आलेला आहे पहिला क्रमांक आलेला आहे त्या ग्रुपचं नाव या ठिकाणी घेत आहे. तर तो ग्रुप आहे महर्षी चरक गट. तर हा जो ग्रुप आहे या ग्रुपचा फर्स्ट नंबर आलेला आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचे. सिडम सेकंड नंबर आला आणि थर्ड नंबर आला सिडम आणि ते टाळ्या वाजवायचे. आणि सर्व नंदिनी शिंदे या विद्यार्थ्यांचे आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय खरात सर यांच्या हस्ते या ठिकाणी ट्रॉफी त्याचप्रमाणे प्रमाणपत्र आणि बक्षीस देऊन या ठिकाणी नोंदणीचा निश्चित असा सत्कार या ठिकाणी होता. यानंतर ज्यांनी आपल्या ज्ञानाच्या बळावर या ठिकाणी प्रथम क्रमांक मिळवला पुन्हा एकदा बंद आलेला आहे त्या ग्रुपने समोर यायचं आर्यभट्ट ग्रुप. सर्व सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते निश्चित असा सत्कार या ठिकाणी केला जात आहे. पुन्हा सर्व मित्रांनो आपल्या समोर अतिशय चांगला असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. विद्यार्थ्यांचं बक्षीस वितरण त्याचप्रमाणे त्यांचे नंबर सुद्धा या ठिकाणी काढण्यात आले. परंतु हा एवढा मोठा जो काही प्रोग्राम आहे हा एवढा मोठा प्रोग्राम करत असताना बरेच असे त्रास आणि बरेच अशी मेहनत घ्यावी लागते. आणि ही मेहनत घेण्याचं काम क्रिएटिव्ह कम्प्युटर्स
देवगणी याचे संचालक तसेच सहसंचालक सन्माननीय धनंजय साळवे यांनी गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून म्हणजे जवळपास 19 फेब्रुवारी पासून याच्यामध्ये ते आहेत आणि आपण सर्वांनी हा कार्यक्रम बघितला. यावरून त्यामध्ये किती नियोजनबद्धता आणि किती पारदर्शकता होती ही सुद्धा आपल्या लक्षात येईल. त्यामुळे त्यांचं जे काही नियोजन आणि त्यांची जी काही मेहनत आहे यासाठी सर्वांनी एकदा टाळ्या वाजवायचे. आणि प्रमुख पाहुणे सन्माननीय खरात सर, सन्माननीय विलास सर या संघांना मी विनंती करतो की यांनी यांच्या या अप्रतिम अशा कामाबद्दल सन्माननीय धनंजय साळवे यांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करा. कौतुकास्पद आहेत असं मला वाटतं. आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना ते सर्वांना माहीत आहेत, कारण गेल्या बरेच वर्षापासून NSCIT, टॅली इतर जे काही कोर्स आहेत या माध्यमातून ते इत्यादी कोर्स त्यांच्या कम्प्युटर संस्थेमध्ये घेतल्या जातात. देवळा चौकामध्ये तुम्हाला सर्वांना माहीत आहे विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या बाजूला यांचं इन्स्टिट्यूट आहे. ज्या विद्यार्थ्यांना NSCIT किंवा कम्प्युटरच्या संदर्भात जे काही वेगवेगळे कोर्सचे ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही त्यांना त्यांच्याशी संपर्क साधू शकता. आपल्या गॅदरिंगच्या काळामध्ये सुद्धा तुम्ही बघितले की ते उत्तम असे कोरिओग्राफर साळवे यांचे आपल्या शाळेमध्ये बरंच असं योगदान गेल्या वर्षापासून आपण सर्वजण अनुभवत आहोत. मी त्यांचं या सगळ्या योगदानाबद्दल सहकार विद्यामंदिर देवगणीच्या वतीनं मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक असे आभार मानतो. आणि अशा नवीन नवीन कृती घेऊन ते आमच्या शाळेमध्ये येऊन आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊ अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. प्रोग्राम कसा वाटला आपला? छान, मजा आली ना? प्रश्न कसे होते? सर्वांच्या आवडीचे. आता लॉकडाऊन मध्ये ज्यांनी अभ्यास केला म्हणा सर, लॉकडाऊन मध्ये अभ्यास कुठे होता? शाळा तर बंद होती, आहे की नाही? बरं, आपला सर्वांचा जास्त वेळ न घेता थोड्या याच्यामध्ये मी तुम्हाला कम्प्युटर बद्दल माहिती सांगतो. सध्या जगामध्ये जी 4थी औद्योगिक क्रांती सुरू आहे ती संगणक क्षेत्राची आहे, म्हणजेच IT. IT म्हणजे समजतं सर्वांना? काय IT म्हणजे? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, म्हणजेच माहिती तंत्रज्ञान. आता हे सांगायचं तात्पर्य तुम्हाला फक्त एवढंच की सध्या आपल्या परिसरामध्ये कम्प्युटरचा कोर्स म्हटला, MSCIT म्हटलं तर प्रत्येक पालकांच्या मनामध्ये काय असतं की समजा आपला विद्यार्थी 9व्या वर्गानंतर किंवा 9वीत गेल्यानंतर त्यांनी कम्प्युटरचा कोर्स करायला पाहिजे. हा जो संभ्रम आहे हा सर्व पालकांच्या मनामध्ये असतो. तर हा संभ्रम आपल्याला कुठेतरी टाळला पाहिजे. त्या अनुषंगाने MSCIT जो कोर्स आहे तो सुरू केलेला आहे. तो जो कोर्स आहे तो वर्ग 5 पासून समोर कोणीही त्याला ऍडमिशन घेऊ शकतो. तुमच्यापैकी आता 5व्या वर्गामध्ये जे आहेत त्यांना इंग्लिश वाचता येत असेल. ज्या विद्यार्थ्याला इंग्लिश वाचता आली तो विद्यार्थी MSCIT ला ऍडमिशन घेऊ शकतो. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर जास्त वेळ न घेता थोडक्यात सांगतो मी. एलॉन मस्कचं नाव सगळ्यांनी ऐकलेलं आहे. कोण आहे ते? लावलेलं आहे त्यांनी. कशाचा? ट्विटर. हा, सध्या ट्विटरचे आहेत ते. माहिती आहे? रॉकेट माहिती आहे प्रत्येकाला? आहे की नाही? आपलं उपग्रह आपण सॅटेलाइट आकाशमध्ये पाठवण्यासाठी रॉकेट लॉन्च करत असतो. तर अगोदर सर्वजण काय म्हणायचे की जे रॉकेट जमिनीवरून आकाशमध्ये जातं ते रॉकेट पुन्हा पृथ्वीवर येऊ शकत नाही असं सर्वांचं म्हणणं होतं. परंतु ही गोष्ट खोटी कोणी ठरवली? एलॉन मस्क. ते जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहेत सध्या. त्यांचं उदाहरण मी तुम्हाला याकरिता सांगत आहे की त्यांनी वयाच्या 12व्या वर्षी पहिला ऍप्लिकेशन तयार केलं होतं, एक गेम तयार केला होता. वयाचं 12वं वर्ष म्हणजे आपल्या शाळेतील कोणत्या वर्गातला विद्यार्थी? 6व्या वर्गातला विद्यार्थी. म्हणजे बघा, आता सॉफ्टवेअर तयार करणे हा कशाचा भाग आहे? संगणकाचा. आता विदेशातील जो विद्यार्थी तो वयाच्या 12व्या वर्षी जर सॉफ्टवेअर तयार करू शकतो तर मग हीच गोष्ट आपल्या देशामध्ये का बरं नाही? तर याच्या मागचं फक्त रिझन काय आहे की आपण संगणकाचा जो कोर्स आहे त्याच्याकडे कोणत्या दृष्टीने बघतो?
समजा वर्ग 9वी किंवा 10वीच्या नंतर कोर्स केला पाहिजे आणि आपल्याला फक्त त्याचं नॉलेज पाहिजे, ते पण कशासाठी प्रिंट आउट काढण्यासाठी क्रिएटिव्ह कॉम्प्युटर ते करू शकता. आणि तसेच सहकारी विद्यालयाचे प्रिन्सिपल खरात सरांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला संधी दिली आमच्या कॉम्प्युटरला की आपल्या इथे. आणि तसेच पर्यवेक्षक विलास सर व तसेच संपूर्ण शिक्षक वृंद या सर्वांचं मी क्रिएटिव्ह कॉम्प्युटरच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि इथेच थांबतो. धन्यवाद सर. धनंजय सर सावळे यांनी दिलेल्या अमूल्य मार्गदर्शनाबद्दल, त्यांनी केलेल्या या ठिकाणी शाळेबद्दल योगदान, या सर्वांबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्माननीय शिंदे साहेब ज्यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती दर्शवली, त्यांचे सुद्धा या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो. सर्व शिक्षक वृंद आणि जो कार्यक्रम शांततेत तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी ऐकून घेतला, तर सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक, शिक्षिका, इतर कर्मचारी या सर्वांचा आभार मानतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असा अध्यक्षाच्या वतीने जाहीर करतो. धन्यवाद.